विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. असा आपल्याला प्रश्न विचारलेला असतो आणि मग काही वाक्य दिलेली असतात. त्यांच्यातल्या वाक्यांमध्ये आपल्याला कुठे मिस्टेक झालेली आहे किंवा कोणतं वाक्य बरोबर आहे हे ओळखून आपल्याला आपला आन्सर सिलेक्ट करावं लागतं. यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल तर अभ्यास करत असताना तुम्ही जो ग्रामरचा रूल अभ्यासलेला आहे त्याचबरोबर प्रॅक्टिस करणं देखील खूप महत्त्वाचं ठरतं. आत्ता आपण ही जी रिव्ह्यू एक्सरसाइज बघत आहे यामध्ये तुम्हाला फक्त एरर डिटेक्शन, स्पॉट द एरर अशा बँकिंग पॅटर्नच्या बेसिसवर जे प्रश्न विचारले जातात तेवढ्यासाठीच नाही तर MPSCच्या देखील परीक्षांसाठी खूप फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही या लेक्चर सिरीजला नक्की फॉलो करू शकता. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. SP बक्षी यांच्या पुस्तकातला फर्स्ट चॅप्टर फंक्शन्स ऑफ टेन्स हा आपण अभ्यासत आहे. यातल्या रिव्ह्यू एक्सरसाइजचा आपला आजचा हा शेवटचा लेक्चर असणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉइस या नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण 15 प्रश्नांचा अभ्यास करणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरला सुरुवात करत असताना कालच्या लेक्चरचा जो होमवर्क क्वेश्चन आहे त्याचा आन्सर काय आहे बघूयात. सेंटेन्स आहे अ लिटिल लेटर आय रिअलाइज दॅट माय लगेज वॉज स्टोलन. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे अ लिटिल लेटर म्हणजे त्याआधी जी क्रिया होती ती पूर्ण झालेली आहे. ओके, त्यामुळे आपल्याला परफेक्ट टेन्स वापरावा लागेल हे कन्फर्म. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट वॉज स्टोलन म्हणजे हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यरचना कशा असतात हे तुम्ही आपल्या व्हॉइसच्या PYQ सिरीजमध्ये बघू शकता. तिथे आपण प्रत्येक टेन्सनुसार स्ट्रक्चर बघितलेले आहेत. त्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हे लेक्चर झाल्यानंतर ते लेक्चर नक्की बघा, कारण तुम्हाला दिलेलं सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हे आयडेंटिफाय करता येऊ शकतं. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण इथे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कोणता टेन्स वापरलेला आहे हे तुम्हाला समजतं, त्यावरून या सेंटेन्सेसमध्ये काय करेक्शन करावं लागेल हे सुद्धा समजून जाईल. ओके, सो या क्वेश्चनमध्ये आपण एक महत्वाची गोष्ट बघितली ती म्हणजे इथे आपल्याला पूर्ण झालेली क्रिया आहे असा बोध होतो, कारण हे जे टाइम एक्सप्रेशन आहे यामध्ये आधी घडलेली ऍक्शन ही कंप्लीट होऊन गेल्यानंतर मग रिअलाइज झालेलं आहे. ओके, त्यामुळे जी आधी घडलेली क्रिया आहे लगेज चोरी होण्याची ती आपल्याला परफेक्ट टेन्समध्ये बनवायची आहे आणि इथे आपल्याला परफेक्ट पास्ट टेन्सचा वापर करायचा होता. परफेक्ट पास्ट टेन्सच्या वाक्यरचनेमध्ये आपण हॅड नंतर V3चा वापर करत असतो, पण आपण पॅसिव्ह व्हॉइस मधल्या वाक्यरचनेचं जे करेक्शन दिलेलं आहे ते देखील पॅसिव्ह व्हॉइस मध्येच करूयात. त्यामुळे आपल्याला इथे हॅड बीन स्टोलन अशी वाक्यरचना करावी लागेल. मग हे आपलं पॅसिव्ह व्हॉइस मधलं परफेक्ट पास्ट टेन्सचं उदाहरण होईल. आपलं हे जे सेंटेन्स आहे हे मग करेक्ट केल्यानंतर कसं होईल. अ लिटिल लेटर आय रिअलाइज दॅट माय लगेज हॅड बीन स्टोलन. ओके, ही आपले करेक्ट सेंटेन्स असणार आहे. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये जे प्रश्न बघणार आहे त्यांचा अभ्यास करायला सुरू करूया. ही जी रिव्ह्यू एक्सरसाइज आपण सोडवत आहे यात आपण टोटल 60 प्रश्नांचा 60 वाक्यांचा अभ्यास केलेला आहे. मी मगाशी सांगितलं तसं हे प्रश्न तुम्हाला एरर डिटेक्शनसाठी खूप महत्वाचे ठरतात. त्याचबरोबर सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट म्हणून सुद्धा आपले जे प्रश्न असतात, म्हणजे दिलेले जे सेंटेन्स आहे त्यामध्ये कोणत्या पार्टमध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे आणि दिलेल्या ऑप्शन्सपैकी एखादा ऑप्शन निवडून मग त्यात इम्प्रुव्हमेंट करा असं सुद्धा आपल्याला इन्स्ट्रक्शन असू शकतं. आणि त्याचबरोबर खास करून MPSC ग्रुप B, ग्रुप C आणि राज्यसेवा मुख्य यांच्यासाठी आपल्याला जे करेक्ट सेंटेन्स ओळखा असे जे प्रश्न विचारलेले दिसतात, तुम्ही जर PYQचा अभ्यास व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला हे लक्षात येईल की करेक्ट सेंटेन्स कोणतं हे ओळखण्यासाठी आपल्याला व्हर्ब्स आणि टेन्सचा सुद्धा तेवढाच अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून आता आपण जे हे प्रश्न अभ्यासत आहे हे तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी खरंच खूप महत्वाचे ठरणार आहेत. या एक्सरसाइजसाठी आपल्याला डायरेक्शन्स काय दिलेले आहेत. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय युझिंग द करेक्ट फंक्शन ऑफ द व्हर्ब. व्हर्ब मध्ये आपल्याला करेक्शन्स करायचे आहेत दिलेल्या वाक्यांमध्ये. 46 क्वेश्चन काय आहे. आजचा हा आपला पहिला प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी परत एकदा सांगते. आपण 15 प्रश्न बघणार आहे, पण त्यातले 14 प्रश्न मी सोडवणार आहे. 15वा प्रश्न जो असेल तो तुमच्यासाठी होमवर्क असेल. तुम्हाला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आपण आता सुरू करूयात. 46 नंबरचा क्वेश्चन आहे. वेअर आर यू कीपिंग युअर मनी व्हेन यू गो आउट. इथे तुम्ही जर टाइम एक्सप्रेशन बघितलं तर ते काय आहे, तू जेव्हा बाहेर जातो तेव्हा. आणि इथे आपण कोणता टेन्स वापरलेला आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे ही क्रिया हॅबिच्युअल ऍक्शन आहे. तू या गोष्टीची तुला सवय आहे की बाहेर जाताना तू पैसे कुठे ठेवतो, त्यामुळे इथे जे आर कीपिंग वापरलेलं आहे हे आपल्याला चुकीचं दिसतं. आर कीपिंग वापरल्यामुळे हा कोणता टेन्स होतो, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. पण आपल्याला नॉर्मल वाक्यरचना सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करायची आहे, कारण आपण हॅबिच्युअल ऍक्शन दाखवत आहे. ही नेहमी घडणारी कृती आहे, त्यामुळे या गोष्टीसाठी आपल्याला कंटिन्युअस प्रेझेंटच्या ऐवजी सिंपल प्रेझेंट किंवा आपण याला प्रेझेंट इनडेफिनेट म्हणूयात त्याचा वापर करावा लागेल. मग वाक्यरचना कशी होईल. वेअर डू यू कीप
युअर मनी व्हेन यू गो आउट आणि मग क्वेश्चन मार्क जो आहे तो आपला कंटिन्यू राहील. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय ॲडमायर्ड हिम सिन्स द डे आय मेट हिम. आपली टाइम फ्रेज कुठे आहे किंवा टाइम एक्सप्रेशन कुठे आहे? सिन्स या शब्दानंतर. आणि सिन्स हा शब्द जर आपल्या वाक्यात आला असेल तर तिथे आपण कोणता टेन्स वापरतो? परफेक्ट टेन्स वापरतो. आणि त्याचबरोबर जेव्हापासून मी त्याला भेटलो तेव्हापासून मी त्याला ॲडमायर करत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणून इथे आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करूयात. कारण ही क्रिया जरी भूतकाळात घडलेली असेल तरीही त्याचा जो इन्फ्लुएन्स आहे किंवा त्याचा जो इम्पॅक्ट आहे हा आपल्याला प्रेझेंटमध्ये देखील दिसतो. म्हणजे वर्तमानात देखील भूतकाळात घडलेल्या एखाद्या ॲक्शनचा परिणाम दिसत असेल तर तिथे आपण कोणता टेन्स वापरतो? परफेक्ट प्रेझेंट टेन्स वापरतो. आणि म्हणून या वाक्यरचनेमध्ये आपल्याला करेक्शन करत असताना आय ॲडमायर्ड हिमच्या ऐवजी आय हॅव ॲडमायर्ड हिम असं वाक्य बनवावं लागेल. आणि मग इथे आपण परफेक्ट टेन्स प्रेझेंटमधला दाखवतो आणि पुढे जे टाइम एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याला सूट होणारं हे जे टेन्सचं फॉर्म असणार आहे, वर्बचं फॉर्म असणार आहे ते आपण करेक्ट केलेलं दिसत आहे. सो वाक्य काय असणार आहे आपलं? आय हॅव ॲडमायर्ड हिम सिन्स द डे आय मेट हिम. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन ॲट लास्ट वी रीच्ड स्कूल द बेल वॉज ऑलरेडी रंग. हे वाक्य देखील आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे हे समजतं. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जनरली आपण काय करतो? जे टू बीचं रूप वापरलेलं असतं त्याच्यानंतर डायरेक्ट V3चा वापर करतो. या असतात पॅसिव्ह व्हॉइसच्या रचना. ठीक आहे. आणि जर ऍक्टिव्ह व्हॉइस वापरला असेल तर वॉज वेअर नंतर एकतर VING फॉर्म येऊ शकतो किंवा आणखीन एक पद्धत आहे म्हणजे V3च्या आधी हॅव, हॅज किंवा हॅड यांचा वापर केलेला असू शकतो. मग हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये. पण जर आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवलं असेल तर वॉज वेअरच्या नंतर V3चा वापर करायचा. पण आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे आपली जी टाइम फ्रेज आहे त्यामध्ये कोणता टेन्स दाखवत आहेत. व्हेन ॲट लास्ट वी रीच स्कूल यावेळेस इथे V2चा वापर झालेला दिसत आहे रीच्ड या व्हर्बमध्ये. आणि मग आपण काय म्हणतो की V2 जर वाक्यामध्ये आपण ऑलरेडी वापरला असेल तर त्याच्या आधी जी झालेली ॲक्शन असते ती आधी झालेली ॲक्शन दाखवण्यासाठी आपण परफेक्ट टेन्सचा वापर करतो. आणि या ठिकाणी आपल्याला परफेक्ट पास्टचा वापर करावा लागेल कारण शाळेमध्ये पोहोचण्याच्या आधीच बेल रिंग झालेली होती. आपल्याला इथे परफेक्ट पास्ट टेन्समध्ये कृती पूर्ण झाली होती हे दाखवायचं आहे म्हणून आपण हाच टेन्स वापरणार. फक्त आता आपल्याला इथे वाक्यरचना करत असताना पॅसिव्ह व्हॉइसमधलीच वाक्यरचना असावी लागेल. यासाठी आपण काय करूयात? वॉजच्या ऐवजी हॅडचा वापर करूयात. आणि मग इथे बिन रंग हे वर्बचं जे थर्ड फॉर्म वापरलेलं आहे हे असंच वापरूयात. एक महत्वाची गोष्ट इथे नोटीस करायची आहे आपल्याला. या पद्धतीच्या एक्झाम्पलचा आपण आत्ताच मगाशी अभ्यास केलेला आहे. पण इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण नोटीस करूयात ती म्हणजे ऑलरेडी या शब्दाची पोझिशन. ऑलरेडी हे एक ॲडव्हर्ब आहे आणि यावेळेस आपल्याला वाक्यामध्ये 3 वर्ब्स दिसत आहेत. हॅड, बीन आणि रंग. ऍक्च्युली मेन वर्ब आपलं काय आहे? रिंग होणं किंवा रंग. आता सध्या जे V3 मध्ये आपण वापरलेलं आहे हे आहे आपलं मेन वर्ब. ही जी 2 वर्ब्स आहेत हे आपले हेल्पिंग वर्ब्स आहेत. आपण याला ऑक्झिलरी सुद्धा म्हणतो. मग यांचा ज्यावेळेस आपण वाक्यात वापर केलेला आहे त्यांना पण आपण वर्बच काउंट करूयात. यांना आणखी वेगळी नावं देखील आहेत पण आपण त्यांचा विचार नको करूयात. आता फक्त आपण इतकंच लक्षात ठेवायचं मला वाक्यामध्ये 3 वर्ब्स दिसत आहेत तर माझी ही जी ॲडव्हर्बची पोझिशन असणार आहे ती इथे माझ्या फर्स्ट वर्बच्या नंतर येईल. ठीक आहे. त्यामुळे ही जी रचना आहे ही निगेटिव्ह वाक्यांसाठी सुद्धा उपयोगी पडते. या वाक्यरचनांचा अभ्यास व्यवस्थित करा कारण करेक्ट सेंटेन्स कोणतं हे जर तुम्हाला ओळखा असं विचारलं तर दिलेल्या वाक्यामध्ये कुठे कन्फ्युजन होऊ शकतं ते सुद्धा मी तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी सांगत आहे. हे जे वाक्य आहे हे आपलं कसं होईल करेक्शन नंतर? व्हेन ॲट लास्ट वी रीच्ड स्कूल द बेल हॅड ऑलरेडी बीन रंग अशी ही वाक्यरचना होणार आहे. आता आपण नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय एम सॉरी दॅट यू लेफ्ट युअर बुक इन लायब्ररी व्हेन यू केम हिअर लास्ट टाइम. इथे लास्ट टाइम हे वाक्यात वापरलेलं आहे. इथे आपल्याला समजतं की आपल्याला भूतकाळातली ॲक्शन दाखवायची आहे आणि जी इथे वापरली गेली आहे इथे V2चा वापर झालेला दिसतो. त्यामुळे हे जे पुढचं एक्सप्रेशन आहे टाइम एक्सप्रेशन आपल्याला जे दिलेलं आहे त्यामध्ये करेक्शन करण्याची गरज नाहीये. आपल्याला काय म्हणायचं आहे की तू लास्ट टाइम जेव्हा आला होतास तेव्हा हे पुस्तक विसरून गेला. आणि ही जी विसरून जाण्याची क्रिया आहे ही इथे पूर्ण झालेली दिसते. म्हणजे आपल्याला जो आधी घडलेला पार्ट आहे आधीची जी ॲक्शन आहे ती कंप्लीट झाली आहे हे सांगायचं आहे. त्यामुळे आपल्याला इथे पूर्ण क्रिया दाखवताना परफेक्ट टेन्सचा वापर करावा लागतो आणि मग आपण इथे परफेक्ट पास्ट टेन्सचा वापर करूयात. सेम एक्झाम्पल्स आत्ता मगाशी आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. फक्त हे रिपीट होत आहे. आय एम सॉरी दॅट यू लेफ्ट युअर बुकच्या ऐवजी आपण इथे यू हॅड लेफ्ट युअर बुक असं म्हणूयात आणि मग हे वाक्य बरोबर होईल. वाक्य आपल्याला
परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये करायचं आहे म्हणून आपण हॅडचा वापर केला आणि लेफ्ट हे V3 म्हणून इथे वापरलेलं दिसतं. वाक्य कसं होईल करेक्ट परत एकदा सांगते. आय एम सॉरी दॅट यू हॅड लेफ्ट युअर बुक इन द लायब्ररी व्हेन यू केम हिअर लास्ट टाइम. हे असेल आपलं करेक्ट सेंटेन्स. आता आपण पुढचं सेंटेन्स काय आहे ते बघूयात. यात करेक्शनची गरज कुठे आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कीवर्ड्सवर फोकस करा. आतापर्यंत आपण जवळजवळ 50 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे आणि कीवर्ड्स तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतात हे आता सगळ्यांनाच माहिती झालं असेल. एकदा तुम्ही कीवर्ड्सवर फोकस केलं तर तुम्हाला ऍक्च्युली कुठे एरर झालेला आहे हे सहज समजतं. वाक्य वाचूयात. आय एम लिव्हिंग फॉर माय ऑफिस अर्ली एव्हरी मॉर्निंग. आपला कीवर्ड काय आहे एव्हरी मॉर्निंग हा शब्द. एव्हरी मॉर्निंग म्हणजे ही क्रिया डेली होते. ठीक आहे, दररोज घडणाऱ्या ऍक्शन्ससाठी किंवा मग हॅबिच्युअल ऍक्शन्ससाठी ज्या गोष्टी आपल्या सवयीच्या असतात त्यांच्यासाठी आपण कोणता टेन्स वापरतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि या वाक्यामध्ये आपल्याला आय एम लिव्हिंग असं वापरलेलं दिसतं म्हणजे इथे कंटिन्युअस प्रेझेंटचा वापर झालेला आहे जे चुकीचं आहे. जर आपण एखादी ऍक्शन रोज घडते असं दाखवत असेल त्याची फ्रिक्वेन्सी नित्यनेमानी आहे असं आपण सांगत असेल तर तिथे आपल्याला सिम्पल प्रेझेंट वापरायचं आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा नाही. त्यामुळे आपण करेक्ट सेंटेन्स काय लिहूयात. आय लिव्ह फॉर माय ऑफिस अर्ली एव्हरी मॉर्निंग. इथे लिव्ह हे V1 आपण वापरलेलं आहे आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण V1चा वापर करत असतो. पुढचं सेंटेन्स काय आहे ते बघूयात. क्वेश्चन नंबर 51. व्हॉट डू यू लुक ॲट द रोड? डज समथिंग हॅपन देअर? हे कॉन्व्हर्सेशन आत्ता घडत आहे. आपण ज्यावेळेस बोलत आहे त्यावेळेस हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण एखादी प्रेझेंट मधली ऍक्शन सध्या घडत आहे असं सांगत असेल तर ती क्रिया चालू आहे दाखवण्यासाठी आपण प्रोग्रेसिव्ह टेन्सचा वापर करतो आणि म्हणून या वाक्यामध्ये आपल्याला प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट किंवा कंटिन्युअस प्रेझेंटचा वापर करणं खूप महत्वाचं होतं कारण इथे आपण क्रिया चालू आहे असं दाखवतं. ठीक आहे, वाक्यात आपण प्रश्न काय विचारलेला आहे. तू रोडकडे का बघत आहेस? तिथे काही घडत आहे का? म्हणजे या दोन्हीही वाक्यांमध्ये दोन्हीही प्रश्नांमध्ये आपल्याला कंटिन्यू ऍक्शन दाखवायची आहे म्हणून आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करूयात. सेंटेन्स काय होईल. व्हॉट आर यू लुकिंग ॲट द रोड? फर्स्ट सेंटेन्स जे असणार आहे ते असं असेल. व्हाय आर यू लुकिंग ॲट द रोड? या ठिकाणी आपण डू ऐवजी आरचा वापर केलेला आहे आणि लुक या व्हर्बला आपण ING फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. या ठिकाणी लुक म्हणजे बघणे हे प्रत्यक्ष त्याच मिनिंगनी घेतलेलं आहे म्हणून इथे ING फॉर्म म्हणजे बिफोर फॉर्म वापरलेला जो बरोबर आहे. याआधी आपण काय बघितलं होतं की ज्या वेळेस आपण व्हर्ब ऑफ थिंकिंग किंवा व्हर्ब ऑफ अपिअरन्स म्हणजे विचार करत असताना किंवा दिसण्यावरून जर लुक हा शब्द वापरला असेल तर आपण त्याला ING फॉर्म मध्ये वापरत नाही. हा वेगळा रूल आहे. पण इथे आपण मेन व्हर्ब बघणे या अर्थानेच हे लुक क्रियापद घेतलेलं आहे म्हणून याचं आपण ING फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करू शकतो. कन्फ्यूज होऊ नका. हे असे रूल्स असतात ते इंटरचेंजेबली आपल्याला वापरावे लागतात आणि यालाच आपल्याला प्रॅक्टिसची गरज असते. कारण केलेला अभ्यास आपण ज्यावेळेस MCQच्या माध्यमातून किंवा आता हे जे आपण प्रश्न बघत आहे या माध्यमातून आपण ज्यावेळेस पूर्ण करतो त्यावेळी तुम्हाला प्रश्न समोर आल्यानंतर नेमकी काय ऍक्शन घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अंदाज येऊन जातो. त्यामुळे प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा रूल आपण ज्यावेळेस अभ्यासात आहे किंवा आता जो आपण रूल बघत आहे त्याला जोडून जर दुसरा कुठला नियम आधी बघितलेला असेल तर तो सुद्धा तुम्ही रिपीट करा म्हणजे तुमची रिव्हिजन सुद्धा चांगली होईल. आणि या क्वेश्चन मध्ये हा जो सेकंड पार्ट आहे इथे देखील आपल्याला करेक्शन करावं लागेल. डज समथिंग हॅपन देअर या ऐवजी इज समथिंग हॅपनिंग देअर असं आपण म्हणूयात. इज समथिंग हॅपनिंग देअर ही वाक्यरचना होईल. इथे आपण इज हे हेल्पिंग वर्ब वापरून मग वाक्याची सुरुवात केलेली आहे आणि क्वेश्चन आपल्या वाक्यामध्ये कायम ठेवायचा होता त्यामुळे आपण अशा पद्धतीने वाक्यरचना बनवली. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. माय वाईफ पेंट्स फर्निचर व्हेनेवर शी हॅड टाइम. या वाक्यामध्ये ही जी वाईफ कडून पेंटिंग करण्याची जी प्रक्रिया आहे ही नेहमी होते किंवा एक फ्रिक्वेंटली होते असं दाखवत आहे. ती ऍक्शन कधी होत असते ज्या वेळेस तिला वेळ असतो. आता इथे रेफरन्स येतच आहे तर मी तुम्हाला एक खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. ज्या मराठी वाक्यांच्या शेवटी तो ती ते त हे क्रियापदाच्या शेवटी ही अक्षरं येतात त्या ठिकाणी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. ठीक आहे, आणि जर आपण मराठी क्रियापदाच्या शेवटी लाली लेलो हे शब्द वापरले असतील तर त्या ठिकाणी आपण सिंपल पास्टचा वापर करतो. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी आपण टेन्सच्या सिरीजमध्ये ही अशाच पद्धतीची वाक्यरचना बघितलेली आहे. त्यामुळे तुम्हाला या वाक्याचा अर्थ गेस करत असताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ही जी पेंटिंग करण्याची क्रिया आहे ती जेव्हा वेळ असतो तेव्हा घडते. त्यामुळे इथे
तो, ती, ते, त हे शब्द आलेले आहेत आणि आपली जी वाक्यरचना आहे ही सिंपल प्रेझेंटमध्ये दिसते. अशा पद्धतीने देखील तुम्ही गेस करू शकता. पण त्याही पेक्षा एक आपला जो ग्रॅमॅटिकल रूल आहे, आता हे काही रूलनुसार नाहीये, ही आपण बनवलेली एक ट्रिक आहे. पण जे पुस्तकात दिलेलं आहे त्या रूलनुसार जर तुम्ही अभ्यास करायचं ठरवलं तर रूल काय सांगतो आपला, V1 मध्ये वाक्यरचना असेल, त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी नित्यनेमाने होणारी गोष्ट असेल किंवा सवयीची गोष्ट असेल तर त्यावेळेस आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो आणि या वाक्यामध्ये हॅडच्या ऐवजी हॅजचा वापर करावा लागेल. व्हेनेवर शी हॅज टाइम म्हणजे जेव्हा तिला वेळ असतो त्यावेळेस ती कृती करत असते. त्यामुळे इथे शी हॅड टाइमच्या ऐवजी आपण काय वापरूयात, शी हॅज टाइम. आणि आता पुढचं वाक्य काय आहे ते बघूयात. हा जो 53 क्वेश्चन आहे यामध्ये ऑफ लेट शी डिड नॉट गो टू एनी मूवी असं म्हटलेलं आहे. त्यावेळेस आपण ऑफ लेट हे शब्द वापरत असतो किंवा ही जी टाइम एक्सप्रेशन वापरलेली असतात त्यावेळेस आपल्याला असं सांगायचं आहे की ती आतापर्यंत एकाही मूवीला गेलेली नाही आणि त्यामुळे ही क्रिया आपल्याला भूतकाळापासून एकदाही घडली नाही हे सांगत असताना तिथे देखील ऍक्शन पूर्ण झालेली आहे असाच बोध होतो. फक्त वाक्य निगेटिव्ह आहे म्हणजेच नकारार्थी आहे. निगेटिव्ह वाक्यामधली सुद्धा ऍक्शन कंप्लीट आहे की नाही हे आपल्याला समजतं आणि यावरून आपण इथे परफेक्ट टेन्स वापरावा लागेल हे समजतं. त्याचबरोबर परफेक्ट टेन्स मधला कोणता टेन्स वापरायचा, परफेक्ट पास्ट टेन्स. आणि त्यामुळे इथे डिड नॉट गोच्या ऐवजी आपण हॅड नॉट गॉन असं वापरूयात. गो, वेंट, गॉन म्हणजे इथे V3चा वापर झाला आणि डिडच्या ऐवजी आपण हॅडचा वापर केला. वाक्य निगेटिव्ह दिलेलं होतं त्यामुळे हे निगेटिव्ह ठेवणंच आपल्यासाठी महत्वाचं आहे. जे वाक्य असणार आहे करेक्ट ते मी परत एकदा सांगते. ऑफ लेट शी हॅड नॉट गॉन टू एनी मूवी म्हणजे ती आतापर्यंत एकाही मूवीला गेलेली नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे, दिस इज द बेस्ट बुक दॅट ही एव्हर रेड. एव्हर, जस्ट, ऑलरेडी हे शब्द जर आपण वाक्यात वापरले असतील तर तिथे आपण कोणता टेन्स वापरत असतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. असे हे जे कीवर्ड्स आहेत हे आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. या लेक्चर्सच्या सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये दिसणार आहेत. आपल्या चॅनलवर आपण SP बक्षी प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्ही हे सगळे लेक्चर्स सिक्वेन्सनी एकामागे एक बघू शकता. आणि हे जे व्हिडिओज आहेत हे काही फार मोठे नाही आहेत त्यामुळे तुमचे पटपट बघून सुद्धा होतील. पण एकदा सुरुवातीपासून तुम्ही सिरीज फॉलो केली तर तुमचा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल आणि निश्चितच तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळतील. माझं आपल्याला समजलं आहे की इथे परफेक्ट प्रेझेंट टेन्स दाखवायचा आहे म्हणून मग आपण ही नंतर हॅज या हेल्पिंग वर्बचा वापर करूयात. कारण आपला कर्ता काय आहे, ही. ही, शी, इट असे जर कर्ते असतील किंवा एखादा सिंग्युलर नाउन कर्ता म्हणून वापरलेला असेल तर तिथे आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये हॅजचा वापर करतो आणि एव्हर हा शब्द असाच येईल. आणि हा जो रीड शब्द आहे हा ऍक्च्युली आपण इथे स्पेलिंग हेच लिहिणार, फक्त उच्चार करत असताना रेड असा उच्चार करणार कारण इथे आपण परफेक्ट टेन्स दाखवलेला आहे आणि हे V3 आहे. जर आपण V1 मध्ये रीड हा शब्द लिहिला तर तो आपण READ असा लिहितो पण फक्त उच्चार करत असताना रीड करतो. आणि V2 आणि V3 मध्ये त्याचा उच्चार रेड होतो पण स्पेलिंग मात्र कायम राहतं. आणि हा सुद्धा रूल आपण आपल्या डेली एक्सप्लेनेशन सिरीजमध्ये ऑलरेडी बघितलेला आहे. जे विद्यार्थी सुरुवातीपासून या लेक्चर सिरीजला फॉलो करत आहेत, या चॅनलवरचे सगळे व्हिडिओज बघत आहेत, त्यांना अशा गोष्टींचा रेफरन्स सतत येत राहील आणि त्या गोष्टी आपण तिथल्या तिथे जर रिवाईज केल्या तर त्या आपल्या पक्क्या होऊन जातील. म्हणून मी या सगळ्या गोष्टी रिपीट केल्या होत्या. हे जे करेक्ट सेंटेन्स असणार आहे ते काय असेल परत एकदा सांगते. दिस इज द बेस्ट बुक दॅट ही हॅज एव्हर रेड. पुढचं सेंटेन्स काय आहे ते बघूयात. I didn't know what she is writing for the last 2 years. या ठिकाणी आपल्याला फॉर द लास्ट 2 इयर्स हे दिसत आहे. हे जे टाइम एक्सप्रेशन आहे इथे डेफिनेटली आपल्याला पास्ट मधलीच ऍक्शन दाखवायची आहे कारण हा लास्ट शब्द आपल्याला पास्ट मधली ऍक्शन दाखवतो. ओके, त्यामुळे पास्ट मधली ऍक्शन आहे हे कन्फर्म. त्याचबरोबर इथे आपण डिडंटचा वापर केलेला दिसतो म्हणजे हे झालं V2. वाक्यामध्ये आपल्याला 2 क्रिया झालेल्या दिसतात. एक म्हणजे मला माहिती नसण्याची आणि दुसरी जी क्रिया आहे तिच्याकडून काहीतरी लिहिलं जाण्याची. आणि ही जी रायटिंगची क्रिया आहे ती 2 वर्षांपासून चालू होती असं आपल्याला सांगायचं आहे. म्हणून इथे आपण परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर करूयात कारण तिचं जे लिहिण्याची क्रिया होती किंवा तिची जी ऍक्शन होती ती गेल्या 2 वर्षांपासून चालू होती म्हणजे निश्चितच काही भाग पूर्ण झालेला होता. म्हणजे पूर्ण झालेली क्रिया दाखवण्यासाठी आपण परफेक्ट टेन्सचा वापर केला आणि त्यानंतर देखील ती क्रिया कंटिन्यू होती त्यामुळे त्या चालू असणाऱ्या ऍक्शनसाठी आपण कंटिन्यू टेन्सचा वापर करतो. मग या दोघांचं कॉम्बिनेशन असलेला टेन्स आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणून आपण परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स मधली वाक्यरचना करून हे सेंटेन्स करेक्ट करू शकतो. या करेक्शन मध्ये आपण इज रायटिंगच्या ऐवजी शी हॅड बीन रायटिंग
असं लिहून हे वाक्य पूर्ण करू शकतो. करेक्ट सेंटेन्स काय असेल ते आपण बघूयात. आय डिडंट नो व्हॉट शी हॅड बीन रायटिंग फॉर द लास्ट 2 years. या वाक्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं तर त्याचा अर्थ असा होईल, मला माहिती नव्हतं की ती गेल्या 2 वर्षांपासून काय लिहित होती. दोन्ही ठिकाणी पास्ट टेन्सच आपण वाक्यामध्ये वापरलेला दिसतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे, बाय द टाइम शी कम्स ही विल कम्प्लीट द वर्क. बाय द टाइम ही टाइम फ्रेज आपण वापरली आहे, म्हणजे आपल्याला परफेक्ट टेन्समध्ये वाक्यरचना करायची आहे. आता हा परफेक्ट टेन्स कोणत्या टेन्समधला, म्हणजे पास्ट, प्रेझेंट का फ्युचरमधला, हे कळण्यासाठी इथे विल हा शब्द आपली मदत करतो. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, सेम असं सेंटेन्स आपण मागच्या एक्सरसाइजमध्ये बघितलेलं होतं. त्यावेळेस आपण म्हटलं होतं की बाय द टाइम शी कम्स हे पूर्ण जो सेंटेन्स आहे, हा जो पूर्ण भाग आहे, हे आपलं टाइम एक्सप्रेशन असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ती जेव्हा इथे येईल तोपर्यंत त्याचं काम पूर्ण झालेलं असेल, म्हणजे भविष्यामध्ये ती कृती पूर्ण झालेली असेल असं सांगायचं आहे. म्हणून इथे आपण फ्युचर परफेक्टचा वापर करूयात. आणि हे वाक्य कसं होईल, बाय द टाइम शी कम्स ही विल हॅव कम्प्लिटेड द वर्क. ठीक आहे. हॅव कम्प्लिटेड हे आपल्याला विल नंतर वापरावं लागेल. नेक्स्ट सेंटेन्स आहे, द बुक विल बी रिटर्न बाय नेक्स्ट इयर. टाइम फ्रेज काय आहे, टाइम एक्सप्रेशन आपल्याला दिसत आहे नेक्स्ट इयर, म्हणजे ही कृती फ्युचर टेन्स मध्ये आहे, भविष्यामध्ये ती ऍक्शन पूर्ण होणार आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा जो रूल आहे तो म्हणजे आपल्याला इथे व्हॉइस कोणता आहे ते देखील ओळखावं लागेल. सेंटेन्स जर तुम्ही नीट बघितलं तर इथे विल बी रिटर्न असं लिहिलेलं आहे, आणि ही वाक्यरचना आपली सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्यांना, म्हणजे सिंपल फ्युचर टेन्सच्या ऍक्टिव्ह व्हॉइसला आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करताना वापरतो. म्हणजे इथे विल बी रिटर्न असं लिहिलेलं दिसत आहे, त्यामुळे हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे, हे कन्फर्म. आणि मग आता आपण जर व्हॉइस आयडेंटिफाय केला असेल, हा पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला आपल्या ज्या करेक्शनमध्ये कायम ठेवायचा आहे, हे विसरायला नको. या ठिकाणी आपण पॅसिव्ह मधलीच वाक्यरचना करूयात, पण मग तो टेन्स कोणता असणार आहे, फ्युचर परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्सेस आपल्याला दाखवावा लागणार आहे आणि तो मात्र पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य बनवायचं. द बुक विल हॅव बीन रिटर्न असं म्हणून आपण पॅसिव्ह व्हॉइस मधली परफेक्ट फ्युचरची वाक्यरचना करू शकतो. या ठिकाणी आपण 4 वर्ब्स वापरलेले दिसत आहेत, 3 हेल्पिंग वर्ब आहेत आणि हे आहे आपलं मेन वर्ब. या पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा आता विचार करावा लागेल, कारण आपण ऑलरेडी आपल्या चॅप्टरमध्ये टेन्सचे जे कीवर्ड्स आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण वर्कबुक एक्सरसाइजेस सोडवले, रिव्हिजन एक्सरसाइजेस सोडवल्या, आणि आता ही रिव्ह्यू एक्सरसाइज आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जो काही अभ्यास केलेला आहे तो आपल्याला इथे सगळ्याच लागू करून बघायचा आहे. यामध्ये वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे, त्याचबरोबर कीवर्ड कोणता आहे, टाइम एक्सप्रेशन ओळखायला येतं की नाही, हे सुद्धा आता तुम्हाला एव्हाना कळलं पाहिजे, कारण आपल्या आता या चॅप्टरच्या एंडकडे आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आपण हे वाक्य करेक्ट बघितलेलं आहे. आता आपण पुढचं सेंटेन्स काय आहे ते बघूयात. आय सॉ दॅट द बुक ले ऑन द टेबल. मी असं बघितलं की पुस्तक टेबलवरती होतं. या ठिकाणी हे जे पुस्तक आहे ते तिथे असण्याची जी क्रिया आहे ती कंटिन्यू होती, म्हणजे जेव्हा मी बघितलं तेव्हा ती ऍक्शन घडत होती. आणखीन एक महत्वाची गोष्ट, इथे आपण सिंपल पास्ट टेन्सचा वापर केलेला दिसतो. ही गोष्ट आपण सिंगल ऍक्ट दाखवण्यासाठी वापरतो. आणि मग दुसरी जी ऍक्ट झालेली असते, म्हणजे जेव्हा मी बघत होतो तेव्हा जी दुसरी कृती झाली ती आपण रेफरन्सनुसार, वाक्याच्या अर्थानुसार वेगळ्या टेन्समध्ये करावी लागते. म्हणजे सिंगल ऍक्ट आपण V2 मध्ये दाखवला, म्हणजे जी सेकंड ऍक्शन झालेली आहे ती निश्चितच आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी टेन्समध्ये वापरायची. म्हणून मग आपण या ठिकाणी ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस ते पुस्तक टेबलवर होतं असं सांगायचंय. आणि त्यामुळे या वाक्यामध्ये आपण कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर करून मग वाक्यरचना करेक्ट करू शकतो. या वाक्यात आपल्याला करेक्शन करत असताना द बुक लेच्या ऐवजी द बुक वॉज लाईंग ऑन द टेबल असं हे वर्ब बनवावं लागेल. बुक सिंग्युलर आहे त्यामुळे इथे आपण वॉजचा वापर केलेला आहे, आणि मग वॉज वापरून BING फॉर्म वापरल्यामुळे ही वाक्यरचना कंटिन्युअस पास्ट मध्ये पूर्ण होते. आता आपण पुढचा प्रश्न काय आहे ते बघूयात. बघता बघता आपला हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. वर्कबुक एक्सरसाइज, रिव्हिजन एक्सरसाइज, रिव्ह्यू एक्सरसाइज आपण सगळे सोडवत आहे. हा शेवटचा प्रश्न आहे जो मी आता सोडवणार आहे. हा जो 68th क्वेश्चन असेल हा तुम्हाला होमवर्कसाठी आहे. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 59th क्वेश्चन काय आहे ते मी सोडवून दाखवते. शी विल ऑलरेडी रिटर्न होम वेन ही अराइव्स. या ठिकाणी ऑलरेडी या शब्दाचा वापर झालेला दिसतो, आणि त्यामुळे ही कृती आपल्याला परफेक्ट टेन्समध्ये आहे हे दाखवायचं आहे. त्याचबरोबर 2 ऍक्शन्स झालेल्या दिसतात, त्याच्यातली जी आधी झालेली ऍक्शन असते ती आपण परफेक्ट टेन्समध्ये दाखवतो.
या 2 ॲक्शन्सपैकी तिच्या घरी येण्याची जी क्रिया आहे ही आधी झालेली असेल. म्हणजे जोपर्यंत तो घरी येईल तोपर्यंत ती ऑलरेडी घरी आलेली असेल असं म्हणायचंय आपल्याला. त्यामुळे या वाक्याला आपण परफेक्ट फ्युचरमध्ये कन्वर्ट करूयात. कारण आपल्याला इथे विलचा वापर झालेला दिसतो. हा आणखीन एक कीवर्ड आहे आपल्यासाठी. या कीवर्डचा वापर करून मग तुम्हाला ही वाक्यरचना फ्युचर टेन्समध्येच बनवायची आहे आणि त्यातला सुद्धा परफेक्ट टेन्स वापरायचा हे समजतं. वाक्य कसं होईल आपलं? शी विल हॅव ऑलरेडी रिटर्न्ड होम व्हेन ही अराइव्स. या ठिकाणी रिटर्न हे V3 वापरणं गरजेचं होतं कारण इथे आपण परफेक्टमध्ये वाक्यरचना केलेली आहे. 60th क्वेश्चन काय आहे तो मी फक्त वाचून दाखवते. डोंट वरी सिन्स शी जस्ट हॅड हर ब्रेकफास्ट. हे वाक्य तुम्हाला करेक्ट करायचं आहे. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे हे तुम्ही गेस करा. कमेंट करा या प्रश्नाचं उत्तर काय असेल. या लेक्चर सिरीजला सुरू केल्यापासून आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे हा सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. जे विद्यार्थी ऑलरेडी या लेक्चर सिरीजला सुरुवातीपासून फॉलो करत आहेत त्यांना एक गोष्ट लक्षात आली असेल की जिथे कीवर्ड्स दिलेले आहेत, जिथे रूल्स दिलेले आहेत, त्या सगळ्या रूल्सचा अभ्यास तर आपण डिटेलमध्ये केलाच, पण त्याचबरोबर जिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनची गरज होती त्या प्रत्येक ठिकाणी मी ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुमचा अभ्यास परिपूर्ण कसा होईल, म्हणजे तुमचा जो काही स्टडी आहे तो कसा कॉम्प्रिहेन्सिव्ह होईल आणि तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी कशा अवेलेबल होतील याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. आता आपण उद्यापासून एक नवीन चॅप्टर चालू करूयात. व्हॉइस हा आपला नेक्स्ट चॅप्टर असणार आहे या पुस्तकातला. तो आपण आता उद्यापासून अभ्यासाला सुरू करूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.